एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? तर आता मल्हार आणि त्याचे बाबा स्कूलला गेलेले आहेत. म्हणजे मल्हार स्कूलला आणि त्याच्या बाबांनासुद्धा आज ऑफिस होतं, तर ते सुद्धा ऑफिसला गेलेले आहेत. तर दोघांचासुद्धा टिफिन त्यांच्याबरोबर दिलेला आहे. आणि मल्हारला आज मी फक्त उपीट बनवून दिलं होतं, कारण आज मल्हारची स्कूल लवकर सुटणार आहे. 10ची एक्झाम आहे आय थिंक आज, आणि त्यामुळं त्याला फक्त 2च तास 2 ते 2.5 तास स्कूल आहे. त्यानंतर लगेच त्याला आणावं लागणार आहे. आणि त्याच्या बाबांना तर मी प्रॉपर चपाती भाजीचा टिफिन दिलेला होता. सकाळी सकाळी खूप गडबड असते नाही. एकदा मल्हार स्कूलला त्याच्या टाईममध्ये गेला प्रॉपर त्याचं टिफिन वगैरे घेऊन, की मग मात्र मला थोडंसं निवांत वाटतं. म्हणजे खूप मोठं काम झालं आहे आता असं वाटतं. आणि एकदा तो स्कूलला गेला की नंतर मागे आपण आरामात मागची कामं आवरू शकतो. स्वयंपाक तर आता माझा इथे सगळा झाला होता. मल्हारचा आणि माझा दुपारचा स्वयंपाकसुद्धा मी आत्ताच करून ठेवला, कारण परत त्याच गोष्टी नको म्हणून सकाळच्या स्वयंपाकमध्येच करून घेतला. आणि माझा नाश्ता फक्त बाकी होता. सो चपाती तर होती, मग विचार केला त्याबरोबर एखादं एग ऑमलेट बनवावं. आणि एग ऑमलेट जर सिम्पल बनवलं ना आपण, म्हणजे कांदा वगैरे न टाकता, तर खरंच खूप छान टेस्ट येते त्याला. म्हणजे त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ, थोडी काळी मिरी पूड आणि जी लाल मिरचीची पूड असते, काय म्हणतात त्याला, आय थिंक चिली फ्लेक्स, येस, हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि एवढंच याचं ऑमलेट बनवायचं. खूप छान लागतं. आणि ते ऑमलेट ना थोडंसं शिजल्यानंतर जी आपली चपाती असते ना, तर त्या ऑमलेटवरती टाकायची, छान प्रेस करायचं आणि पलटून घ्यायचं. आणि पाहिजे असेल तर तुम्ही एकदा पलटल्यानंतर थोडंसं चीज त्यामध्ये टाकू शकता. आणि ते चीज मेल्ट होईपर्यंत ते ऑमलेट छान भाजून घ्यायचं. तुम्ही एकदा करून बघा. असं जर ऑमलेट बनवलं तर खूप छान टेस्ट येते. आणि ब्रेड वगैरे त्याच्याबरोबर खाण्यापेक्षा चपातीबरोबर जर हे चीज ऑमलेट बनवलं ना, तर मस्त लागतं. आणि जेव्हा पण मी घरी एकटी असते ना, तेव्हा माझं ठरलेलं असतं, नाश्ता असू द्या किंवा जेवणाचा टाईम असू द्या, चीज ऑमलेट बनवायचं. पटकन होतं. दुसरी भाजी वगैरे काही बनवायची गरज नाही लागत. आणि ते तुम्ही असंच खाऊ शकता, किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सॉसबरोबर वगैरे खाऊ शकता. आणि ऑमलेट माझं रेडी होतं, पण ते खूपच गरम होतं. सो विचार केला भांडी थोडीशीच आहेत आणि ती भांडी घासून घ्यावीत आधी आणि किचन पण क्लीन करावं. कारण नाश्ता करून मला माझं आवरून पटकन निघायचं आहे, कारण त्याची स्कूल आज लवकर सुटणार आहे. आणि त्याचे बाबा तर ऑफिसला गेलेले आहेत, सो त्याला मला स्कूलला आणायला जायचं आहे. आणि मला जायचं आहे म्हटलं की मला थोडंसं लवकरच निघावं लागतं, कारण मी बसने जाते आणि बस काय टायमावर नसतात. सो लेट व्हायला नको. तिथे जाऊन मी एक 10-15 मिनिट उभा जरी राहिले तरी ठीक आहे, पण लेट व्हायला नको. म्हणून मग मी थोडंसं लवकरच आवरते नेहमी आणि जाते. त्याला स्कूलला आणायला जाताना ना, मी जाताना नेहमी बसनेच जाते, पण रिटर्न येताना मात्र आम्ही ॲटोने येतो. कारण स्कूलपासून बस स्टॉप पण थोडासा दूर आहे आणि एवढं ऊन पण असतं दुपारी, आणि त्या उन्हामध्ये त्यांना चालवत आणायचं, बस टायमावर नसतात. सो ओला उबेरने ऑटो वगैरे बुक केले की पटकन स्कूलच्या बाहेरच येते आणि मग पटकन येता येतं. आणि आजकाल तर ऊन इतकं वाढलं आहे की त्या उन्हात तिथे थांबण्यापेक्षा पटकन घरी आलेलं परवडतं. तुम्ही विचार करत असाल की माझी जी वॉशिंग मशीन आहे ती अशी मधीच का दिसते 2-3 व्हिडिओमध्ये, आणि त्याच्याकडेला ते विटा वगैरे दिसत आहेत. तर झालं काय ॲक्च्युली माहिती आहे का, माझी वॉशिंग मशीनचा जो टब आहे ज्यामध्ये आपण कपडे टाकतो वॉश करण्यासाठी, तोच तुटला आहे. आणि तेच आम्ही काल चेक करत होतो, 2-3 दिवसाखाली चेक करत होतो. आणि ती मशीन त्यासाठी आम्ही थोडीशी पुढे घेतली होती, आणि त्याच्या मागे पण एवढा कचरा झालेला होता. एकदा ठेवली ती ठेवली, तर मग ती पण मी मागचा कचरा पण थोडासा क्लीन केला आणि ती मशीन पण थोडी चेक करत होतो. त्याचा टेक्निशियन पण आला होता, तो बघत होता. तर त्यासाठी मग आम्ही ती थोडी पुढे घेतली होती, तर मग ते तिथेच राहिलेली आहे. तर त्याचा आता ड्रम खराब झाला आहे. सो आता त्याचं काय करायचं ह्या विचारात आम्ही ती मशीन तिथेच ठेवली आहे. आणि त्याचा ड्रम तर आता अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे. दुसरे कुठले पार्ट असते तर त्यांनी एक्सचेंज करून दिले असते, पण ते म्हणत आहेत की आता मशीन जुनी झाली आहे आणि त्याचा ड्रम वगैरे आता अवेलेबल नाही आहे. सो बघू आता त्याचं काय होतं आहे. आणि मशीनचा जो ड्रम आहे ना, तो हार्ड वॉटरने खराब झाला आहे म्हणे. तर त्या हार्ड वॉटरने तो थोडा थोडा पॅक होत गेला आणि नंतर आता एकदम तुटून गेला आहे. सो जर तुमच्याकडे जर हार्ड वॉटर असेल तर तुम्हीसुद्धा
वॉटर सॉफ्टनर असतं ते मशीनच्या नळालासुद्धा आपण बसवू शकतो. तर असं त्यांनी टेक्निशियन आहेत ते सांगत होते. जर तुमच्याकडे पण हार्ड वॉटर असेल तर तुम्हीसुद्धा एकदा चेक करून घ्या वॉटर सॉफ्टनरसाठी. ज्यावेळेस मला समजलं की हार्ड वॉटरमुळे त्याचा ड्रम खराब झाला आहे, तर त्यावेळेस माझ्या डोक्यात पहिलं काय आलं माहिती आहे का, की हार्ड वॉटरनी मशीनच्या ड्रमची ही अवस्था केली आहे, मशीनची ही अवस्था केली आहे, तर केसांचं काय करत असेल ते तसलं पाणी. आणि माझा इतका हेअरफॉल व्हायचा की म्हणजे मी विचार करते की नशीब माझ्या डोक्यावरनं 4 केस राहायच्या आधी मला तो पाण्याचा प्रॉब्लेम समजला होता आणि तेव्हापासून मी माझ्या केसांची तरी थोडी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. सो रिटर्न आल्यानंतर थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मी मस्तपैकी ताक बनवलं दोघांसाठी पण. कारण ऊन एवढं होतं सांगू 11 वाजतासुद्धा एवढं ऊन लागते बाहेर की म्हणजे असं पाणी पाणी होते, असं वाटतं काहीतरी थंड प्यावं जेवणाच्या ऐवजी. म्हणून मग मस्तपैकी दोघांसाठी पण ताक बनवलं. पण माझ्याकडे कोणता मसाला वगैरे नव्हता, सो त्यामध्ये फक्त मीठ टाकलं. पण मस्त थंड थंड ताक प्यायला ना एवढी शांती भेटली जरा एवढ्या उन्हातून येऊन. मल्हारला शाळेतून आणायला जायचं म्हटलं ना की माझी गडबड खूप होते, कारण मला जास्तीत जास्त काम आवरून त्याला आणायला जायचं असतं आणि मेन म्हणजे लेट व्हायला नको त्याला घ्यायला, एवढंच माझं मत असतं. त्यामुळे मी सकाळी खूप फास्ट आवरून गेलते, कारण आल्यानंतर ना मला परत तेच आपण एकदम एवढं उन्हातून येणार आणि ते खराब किचन, ते भांडी सिंकमध्ये तशीच बघणार. मग ते जास्त इरिटेट होण्यापेक्षा जेवढं होता होईल तेवढी कामं मी गरजेची आहेत ते आवरते आणि मगच त्याला आणायला जाते आवरून पटकन. आणि जायच्या आधी मी कपडे पण भिजवून गेलेले होते, कारण भिजलेले असतील तर पटकन निघतात कपडे. आणि आज थोडे ना जास्तच कपडे पडलेले होते, कारण एक्स्ट्रा कपडे पण होते. सो ते आलं की मी थोडंसं थांबून धुवून घेतले आणि वाळत घालायचे होते, पण गॅलरी झाडून काढलेली नव्हती. सो म्हटलं आधी गॅलरी क्लीन करून घ्यावी, कारण एकदा कपडे वाळत घातले की ते हाताने धुतलेले असलं ना की थोडंफार का होईना पाणी खाली टिपकतंच. मशीनमध्ये कसं जवळजवळ ड्राय होऊनच निघतात त्यातले कपडे आणि पटकन वाळून जातात. पण हाताने धुतलेले कपडे कसे असतात, खूप पिळून घ्यावे लागतात आणि माझं तर नेहमीच पाणी राहतं त्या कपड्यांमध्ये. म्हणून म्हटलं आधी गॅलरी क्लीन करून घ्यावी, कारण ते पाणी जर तशा गॅलरीमध्ये पडलं की नंतर त्या गॅलरीमध्येच परत तेच डाग उमटतात मातीचे वगैरे आणि मग ती गॅलरी परत घाण दिसायला लागते. म्हणून मग आधी गॅलरी क्लीन करून घेतली आणि मग कपडे वाळत घातले. घर असंच उगाच क्लीन किंवा मेंटेन स्वच्छ राहत नाही, तर असंच आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून कामं करावी लागतात आणि मग तेव्हा कुठे घर व्यवस्थित राहतं, हो ना. आणि जर घरात लहान मुलं असतील ना, मग तर हा आपल्याला खूपच मोठा टास्क असतो. घर व्यवस्थित ठेवायचं, घरातल्या वस्तू जागेवर सापडाव्यात टाईम टू टाईम. हे खरंच खूप अवघड आहे लहान मुलांबरोबर, पण करावं लागतं, तेवढं ॲडजस्ट ठेवावं लागतं, तेवढं मेंटेन करून घरातल्या वस्तू आणि माणसंसुद्धा. माझ्या गॅलरीमध्ये ना एकच 4 लाईनचं रॅक आहे आणि मला आधी वाटायचं की यार मला कपड्यांना जागाच पुरत नाही आहे वाळत घालायला आणि आणखीन एखादं रॅक वगैरे लावावं किंवा दोरी वगैरे बांधावी असा मी विचार करत होते. पण ते आणखीन एक रॅक लावायचं वरती म्हणजे ते खूपच कंजेस्टेड होणार वरतून ते खाली घ्यायला वगैरे. आणि उगाच ते राडा करत बसण्यापेक्षा मी ॲमेझॉनवर सर्च केलं तर मला ते चिमट्यांचं हँगिंग रॅक मिळालं आणि इझिली तुम्ही त्याला रुमाल, सॉक्स किंवा काही छोट्या गोष्टी अडकवून ठेवू शकता आणि बाकीच्या आपल्याला कपड्यांना ना व्यवस्थित जागा पण पुरून जाते. विचार केला आता लगेच बेडरूम पण क्लीन करून घ्यावी आणि मशीन चालू होती त्यावेळेस मी 4 दिवसाला ते बेडशीट धुवायला टाकायचे. पण आता मशीन जशी बंद झाली आहे तसं मी 5-6 दिवस होऊन गेले तर ते बेडशीट चेंज केलं नव्हतं. ते मलाच खूप कसं तरी वाटायला लागलं, म्हणून म्हटलं आता दुसरी बेडशीट टाकावी. आणि खरंच मला आता ज्यावेळेस मशीन बंद पडली ना तर आत्ता तिचं महत्त्व कळतं आहे आणि मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टी नसल्या तरी चालेल, पण यार ती वॉशिंग मशीन एवढी गरजेची आहे ना आपल्याला डेली रुटीनसाठी की ते कपडे हाताने धुणं खरंच दररोज पॉसिबल नाही आहे. आणि ठीक आहे तेवढी रेग्युलर कपडे तुम्ही धुवू शकता, पण जर काही एक्स्ट्रा कपडे असतील तर खूप टाईम जातो आपला त्यामध्ये आणि एकदा तुम्ही एवढी मोठी कपडे धुतली ना की बाकीचे काही कामं करायला एनर्जीसुद्धा राहत नाही. सो बघू आता, खूप मिस करते मी माझ्या वॉशिंग मशीनला. असं वाटतं आता ते कधी एकदा दुसरी येईल, कारण रिपेअर तर होणार नाही आहे.
सकाळी एकदा कितीही सगळं झटकून ठेवलेलं असू द्यात, पण संध्याकाळ होत आली ना, परत एकदा त्या गोष्टींवरती एक लेअर दिसायला लागते धुळीची. म्हणजे एवढी धूळ येते घरामध्ये, एवढं ऊन आहे आणि नंतर थोड्या वेळाने वारं वगैरे सुटतं आहे आणि त्यामध्ये इतकी धूळ येते आहे की बास. आणि त्यातल्या त्यात बाहेर सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, मग तर काय सांगायलाच नको. म्हणजे एवढं क्लिनिंग करून पण संध्याकाळी प्रश्न पडतो आहे की यार खरंच मी ही गोष्ट पुसून ठेवली होती का नाही काय माहिती. तो डायनिंग टेबलवर तर संध्याकाळी जेवायला बसला ना की पहिला प्रश्न म्हणजे आमचा हाच असतो की आज पुसला नाही का टेबल. आणि मग थोडं शांत बसूनच जेवण करावं लागतं. म्हणजे काय उत्तर देणार ना ह्या प्रश्नाचं आपण. सो म्हणलं आज पण सगळं पटकन सकाळीच फटकून घ्यायचं म्हणजे घर थोडंसं क्लीन दिसेल. आणि मी आत्ता टेबल क्लीन करत होतं ना, तर तिथे जे धूपचं स्टँड आहे ना ते ठेवलेलं होतं. त्याच्यावरती मी काल धूप लावल्यानंतर तर ते पूर्ण भरून गेलेलं होतं धूपच्या राखेने. आणि मी रोज विचार करायचा की मी तो डब्बा दुसऱ्या डब्यामध्ये रिकामा करेल. त्यातली जी राख आहे ना ती त्यासाठी मी एक डब्बा केला आहे, तर त्यामध्ये मी ते रिकामा करेल. पण मी आज करू उद्या करू मध्येच ते राहिलं. आणि आता तुम्ही बघताय की झाडतानाच पूर्ण ते सांडलं. तर मला करायला गेलं एक आणि झालं दुसरंच, अशा टाईपचं काहीतरी झालं आहे. म्हणजे आपल्याला पटकन काय आवरायचं असतं आणि जास्तीचं काहीतरी काम होऊन जातं. सो जर आपण आजचं काम उद्यावर टाकलं की मग हे असं काहीतरी होणारच आहे. सो मला असं वाटतं की आपण रोजची कामं ना रोजच्या रोजच करायला पाहिजेत. म्हणजे असं काही एक्स्ट्रा आपल्याला आपल्याबरोबर काही एक्स्ट्रा होणार नाही आणि कामं पण व्यवस्थित होतील जेव्हाच्या तेव्हा. मल्हारचे टॉयज पण आवरून ठेवले. आणि टॉयज तर काय दिवसभर कितीही वेळा आवरा तुम्ही घरात, ते तेवढंच सगळीकडे त्याचा पसारा दिसत असतो. आणि हॉल पण त्याचबरोबर आवरून घेतला. तुम्ही कितीही वेळा झटकला ना ते सोफा, तर त्यावरती तेवढीच धूळ जमा झालेली दिसते. आणि हा जो कलर दिसतो ना तुम्हाला माझ्या सोफ्याचा, तो टील ब्ल्यू कलर आहे. ॲक्च्युअलमध्ये तो खूप सुंदर कलर दिसतो. मोबाईलमध्ये त्याचा शेड थोडासा वेगळा दिसतो आहे. आणि तो कलर मला ज्यावेळेस आम्ही हा सोफा बनवला त्यावेळेस मला तो खूप आवडला होता आणि मी तो बनवला. पण हे वरती त्याच्यावर जे कव्हर दिसतं आहे ना, तर ते मला नाईलाजाने फक्त टाकून ठेवावं लागतं आहे त्याच्यावरती. कारण ऑफकोर्स मल्हारमुळं. कारण ते नेहमी कितीही आपण त्यांना सांगितलेलं असलं तरी ते सोफ्यावर बसून काही ना काही खात असतात, कलर करत असतात, काही ना काही चालू असतं. आणि मग ती रिस्क आपण नाही घेऊ शकत की त्याचा कलर जर ओरिजिनल कलर जर एकदा काही झालं त्या कलरला, काही सांडलं त्याच्यावर, तर मग परत ते काय नीट होणार नाही आहे. त्यामुळं मग आधीच थोडंसं सावध राहिलेलं बरं. म्हणून मग मी त्याच्यावर जो सोफा कवर असतो ना तो नेहमीच लावून ठेवते. 2-3 दिवसापासून ना माझ्या अकाउंटला काहीतरी झालं होतं यूट्यूबच्या आणि माझा व्हिडिओच अपलोड होत नव्हता. आणि मग मी त्याचमध्ये होते की काय झालं असेल. मी एवढे यूट्यूबवरसुद्धा सर्च केलं, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले की काय करायचं, पण काही उपयोगच होत नव्हता. एवढं म्हणजे ते जसं म्हणतील तसं मी केली सेटिंग वगैरे, पण काही अपलोडच होत नव्हता. आणि मग मी थोडंसं असं टेन्शनमध्ये बसल्यानंतर मल्हारला असं सहजच बोलले की यार मल्हार आता काय करायचं, माझा तर व्हिडिओज अपलोड होत नाही आहे, मी ट्राय करून बघितलं खूप. तर तो म्हणाला की मग जाऊ दे ना, बरं झालं नाही होत आहे अपलोड तर सोडून दे. मग मी म्हणलं का रे, तुला छान वाटते का माझा व्हिडिओ अपलोड होत नाही आहे तर. तर तो म्हणाला की हो मला खूप छान वाटतं आहे. मग मी त्याला विचारलं की का बरं, तुला का छान वाटतं आहे, तर त्याचं मत काय. तर तो म्हणतो की मग तू दिवसभर तेच करत बसते ना, व्हिडिओ करत बसते, एडिट करत बसतेस, त्यानंतर व्हॉइस ओव्हर करतेस आणि माझ्याबरोबर खेळतच नाहीस. आणि मग मला एवढं म्हणजे हट झालं की यार खरंच मी स्वतःमध्येच बिझी आहे. आणि म्हणजे आपण खरंच स्वतःमध्येच बिझी राहतो आणि जेवढा पाहिजे तेवढा टाईम त्यांना देत नाही. सो विचार केला तेव्हापासून मी की तो शाळेतून यायच्या आधीच जे काही कामं असतील माझी ती उरकून घ्यायची. आणि तो आल्याबरोबर मोबाईल बंद, सगळं बंद करून ठेवायचं आणि थोडा टाईम त्याच्याबरोबर स्पेंड करायचा, अभ्यास करायचा. तसं तर आम्ही दररोजच अभ्यास करतो, पण त्याआधी मी काय असं वेगळं त्याच्याबरोबर खेळत वगैरे नाही किंवा त्याच्याबरोबर वेगळा असं काहीच टाईम स्पेंड करत नाही. कारण आपण थोड्या वेळाने लगेच बोर होऊन जातो ना, काय खेळणार त्यांच्याबरोबर. पण नाही यार खरंच आहे, त्याचं ऑब्झर्वेशन बघा ना, जे आपण विचार करू शकत नाही ना ते विचार करतात लहान मुलं. सो मग विचार केला की तो यायच्या आधी ना, शाळेतून यायच्या आधीच मी सगळं आता इथून पुढं आवरत जाणार आहे. म्हणजे आणि आता तर एक्झाम पण सुरू होणार आहेत थोड्या दिवसांनी, तर मला माझं रुटीन थोडंसं बदलावं लागणार आहे. तर तो यायच्या आधीच होईल तेवढं सगळी कामं करून घ्यायची आणि तो आल्यानंतर मग अभ्यासाला स्टार्ट करावं लागणार आहे. परवा मी शिवराग पण आवरलं होतं, तर
त्याचं जे छोटंसं रॅक होतं त्याच्यावर ठेवलेलं, तर ते मला वॉश करायचं होतं. ते रॅक आणि मल्हारचा आणि माझा शूज होता वॉश करण्यासाठी. ते किती दिवसापासून तसंच पेंडिंग काम होतं. म्हणलं आज ते पण लगेच करून टाकावं. म्हणून मग ते रॅक पण वॉश करून घेतलं आणि लगेच ते दोन्ही शूज पण वॉश करून ठेवून दिले. थोड्यावरती तसेच बेसिनवरती ठेवले, कारण त्यामधलं जे पाणी आहे ते परत गॅलरीमध्ये सगळीकडं ठिबकत बसणार. त्यापेक्षा पूर्ण पाणी इथेच गळून गेल्यानंतर मग ते मी गॅलरीमध्ये ठेवून दिलं. आणि भांडी पण मी लगेच त्यावेळेसच क्लीन करून घेतली, घासून घेतली, कारण टाईम खूप होत आलता आणि मल्हार पण बोर झालता आणि अभ्यास पण आम्हाला करायचा होता मेन म्हणजे. तर मग मी माझी कामं आवरली. तसं तर आज काहीच न ठरवता खूप काही कामं झाली, खूप काही आवरून झालं माझं. आणि त्याचं चालू होतं की त्याला हा न्यू कंपास आणला आहे, तर तो तुम्हाला दाखवायचा होता आणि मी सिलॅबस चेक करत होते. तोपर्यंत त्याला सांगितलं की तुला दाखवायचा ना कंपास, तर दाखवून घे. तर तुम्ही बघा, तो तुम्हाला प्रत्येक कंपासचा एक एक पार्ट असा ओपन करून दाखवतो आहे. आतमध्ये काय काय ठेवलं ते दाखवतो आहे आणि तो खूपच असं मन लावून दाखवत होता. कदाचित ऑब्झर्वेशन असेल की आपण कसं दाखवतो, काय करतो. आणि काहीतरी बोलत पण होता की हॅलो फ्रेंड्स वगैरे. पण ते कदाचित रेकॉर्ड झालं का नाही माहिती नाही. आजकाल लहान मुलांचा सिलेबस एवढा डीप आहे ना की आपल्याला सुद्धा त्यांना शिकवायच्या आधी अभ्यास करावा लागतो आहे, गुगल करावं लागतं आहे काही माहिती नसेल तर. आणि मला तर असं वाटतं की ते जे आत्ता अभ्यास करताना ते कदाचित मी 8वी-9वीमध्ये अभ्यास केलेला असेल आणि तो एवढा पुढचा सिलेबस त्यांना आत्ता ते शिकत आहेत फर्स्टमध्ये वगैरे. पण तसा तर तो हुशार आहे बरं का. त्याच्या एकदा सांगितलं की लक्षात राहतं आणि स्कूलमधलं सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी व्यवस्थित लक्षात ठेवलेलं असतं, व्यवस्थित नोट केलेलं असतं. जर चुकून आपण एखादी लाईन चुकीची वाचली समजा त्याला शिकवताना वगैरे, तर त्याचं एवढं लक्ष असतं ना की तो लगेच करेक्ट करतो की मम्मा तू असं वाचलं हे असं नाही आहे, हे असं आहे. आणि मग मला खरंच त्यावेळेस छान वाटतं की यार आहे त्याचं व्यवस्थित लक्ष आहे म्हणून. नंतर स्केटिंगचा क्लास होता त्याचा, त्यामुळं आम्ही फास्ट अभ्यास पण आवरला आणि त्यानंतर लगेच खाली ग्राउंडवर आलो स्केटिंगसाठी. तर आजचा दिवस खरंच खूप बिझी होता आणि काही विचार न करता आज खूप सारी कामं झाली असं मला वाटतं आहे. आणि असं छान कामं झाली ना की मग दिवस म्हणजे प्रोडक्टिव्ह असलं ना की दिवस पण एकदम छान वाटतो. की असं बोर नाही वाटत. जर कामं नाही ना केली आपण की मग जास्तच बोर होतं. एक तर कामं पण नाहीत आणि वरून बोर व्हायला लागतं. तर त्यामुळं मला असं वाटतं की प्रोडक्टिव्ह असणं खरंच खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं ना की प्रोडक्टिव्ह असणं खरंच खूप गरजेचं आहे. म्हणजे जर आपण बिझी असेल ना तर आपण मेंटली आणि फिजिकली दोन्हीनी व्यवस्थित राहतो, ॲक्टिव्ह राहतो. आणि त्यामुळं बिझी असेल, जेवढं तुम्ही बिझी असाल, जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह असाल तेवढं छान राहाल. चला तर मग इथेच आपण आपला आजचा व्लॉग संपवूया. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.